सध्या दोन गोष्टी खूप चर्चेत आहेत। एक तर आज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि आज मुंबईमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे विरोधकांकडनं, काही NGOजकडनं, ज्याच्यामध्ये देशमुख परिवार जो आहे त्याला न्याय मिळावा यासाठी हा आक्रोश जो आंदोलन आहे किंवा जे रॅली काढण्यात आली होती, या सर्व गोष्टीवरची चर्चा करण्यासाठी आपल्यावरती सदावर्ती जे आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, पहिले तर जरांगेंजींनी परत पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे, पुन्हा टार्गेट त्यांनी सरकारला केलेलं आहे, कसं बघताय? सगळ्यात अगोदर तर मला सांगायचं आहे की जरंगेचं हे स्टंटबाजी आहे। जरंगेचं हे मराठा समाजातल्या युवकांना जे आहे एका दिशाहीन पद्धतीनं पुढं नेणं आहे आणि त्यामुळं जरंगेच्या आंदोलनाला मी आणि जरंगेच्या उपोषणाला मी काहीही किंमत ह्याच्यासाठी देणार नाही, कारण जरंगेचं उपोषण मुळामध्ये असंविधानिक कारणासाठी आहे। आणि मला सांगा, निजाम, अरे जरंगे, निजामचा काळ संपलाय बाबा। माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकष आहेत। सरसगट तर सोड, मराठा भाऊ माझे मागासच नाहीत, आरक्षण देण्याचं तर सोड, पण आरक्षण दिलं तरी कोणत्याच परिस्थितीत टिकणारं नाही। त्याच्यामुळं आरक्षणाचा केवळ राजकारण आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासारख्यांनी ऑफ सीझन आरक्षण याच्या काळामध्ये, म्हणजे काय म्हणतो त्याला, पॉलिटिकल वेळेमध्ये काहीतरी पार्सल पाठवायचं असेल तसं पार्सल काहीतरी झेलून अशी लोक काहीतरी राजकारण करत असतात। जेव्हा मराठा इतर कोणी मुख्यमंत्री होतात त्यावेळेस अशा प्रकारचे आंदोलनं जे आहेत वर येताना दिसतात, मोठे करण्याचा प्रयत्न होतो। आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजसुद्धा आता समजून गेलेला आहे की जरंगेची काय भूमिका आहे, जरंगेची काय लायकी आहे, आणि त्याही पुढं जाऊन जरंगेचं हे असत्य वर्तन आहे। कारण निजाम किंवा काय ते अकबर किंवा ते काय ते हैदर, ह्या सगळ्या गोष्टी लागू पडणार नाहीत, फक्त भारताचं संविधान लागू पडणार आहे। त्याच्यामुळं जरंगेच्या त्या उपोषणाचा मी निषेध करतो। एकीकडे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, दुसरीकडे सुरेश धस आपल्यावरती बोलतायत। अरे नवीन त्या म्हणतात ना, ते नवीन तांदूळ आहेत, ते उफळून याचा प्रयत्न करत असतात। नवीन प्रसिद्धीची गोडी लागलेली आहे सुरेशला आणि त्या प्रकारे सुरेश बोलत आहे। पण सुरेश एक गोष्ट विसरला आहे, माझ्यावर बोलताना सुरेशनी थोडं गांभीर्य राखलं पाहिजे। परंतु सुरेश असं म्हणतंय तर मी सुरेशला उत्तर देतो, ते मिकी माऊस क्लब हाऊस असते ना एकीकडं, मला जरी ज्या पद्धतीने त्याने त्या भाषेमध्ये सांगितलं, त्याच भाषेत, ज्या भाषेत त्यांनी सांगितलं त्याच भाषेत मी सांगतो। सुरेश, लक्षात ठेवायचं की मिकी माऊस क्लब हाऊसमध्ये जसं आणि ज्या प्रकारे म्हणजे तू अंदर मैं बाहर, मैं अंदर तू बाहर जसा खेळ असतो, तसा खेळ राजकारण्यांनी मांडला आहे। एक आपलं तिथं बसलाय आंतरवाली सराटीमध्ये आणि हा इथे येऊन बसलाय, रोज काहीतरी काढतो, परंतु त्या काढण्याला कायदेशीरदृष्ट्या काही किंमत नसते। आजचा मोर्चाला मी मोर्चा मानत नाही, आजच्या मोर्चाला मी काय मानतो तर पॉलिटिकल फ्रस्ट्रेशनमध्ये आलेल्या लोकांना सुटकेच्या श्वासासाठी, पॉलिटिकल फ्रस्ट्रेशनमध्ये आलेल्या लोकांना सुटकेच्या श्वासासाठी एक स्टंट आहे, एक इव्हेंट आहे। आणि इव्हेंट स्वरूपात ते काही एखाद्या मृत कुटुंबाच्या नातेवाईकांना हाताशी धरून एक, म्हणजे काय म्हणतो त्यांना आपण, एक असा गेम खेळत आहेत। आणि मला असं वाटतं असा गेम महाराष्ट्र ओळखतंय आणि अशा गेमला काही किंमत नाही। त्याही पुढं जाऊन जरंगे आणि सुरेश धसला मला सांगायचं आहे की त्यांचं वर्तन असंविधानिक तर आहे, परंतु न्यायालयावर प्रेशर आणणारं सुद्धा आहे। एका बाजूला सुरेश धस म्हणतो आज की SIT चांगलं काम करते, दुसऱ्या बाजूला मोर्चा कशाला काढतो रे बाबा तू, SIT चांगलं करतो म्हणजेच स्टंटबाजी, इव्हेंटसाठी मोर्चा काढलायस का, म्हणजेच तुला प्रसिद्धीची हाव लागली आहे का, म्हणजेच त्याच्या पुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे की जरंगे म्हणतो जर वाल्मिक कराड साहेबांना म्हणजे जामीन मिळाला तर आम्ही असं करून टाकू तसं करून टाकू, म्हणजे न्यायालयाला धमकी द्यायला आहे का, म्हणजे न्यायालयाला धमक्या देणं हे कोणत्या चष्म्याचं, कोणत्या विचाराचं काम आहे? हे प्रजासत्ताक भारताच्या 76व्या वर्धापन दिन आपण साजरा करत असताना हे अभिप्रेत नाही आणि अशी दादागिरीसुद्धा अभिप्रेत नाही। त्याच्यामुळं जरंगे आणि सुरेश धस यांचा मिकी माऊस क्लब हाऊसमधल्यासारखा खेळ आहे। नक्कीच
आज जेवढे विरोधक होते जितेंद्र आव्हाड झाले, अनेक विरोधकांनी ह्या मोर्चात सहभागी घेतले, सरकारचा समाजा घेतलाय, सर्व खापड सरकारवरती फोडलेलं आहे. बघा, जितेंद्रला मला हे सांगायचं आहे की कुणावर खापर फोडण्याच्या अगोदर जितेंद्रनं ना भगवान बाबाचा इतिहास, भगवान बाबाची फिलॉसॉफी आणि भगवान बाबाचा जे जीवन मूल्य दिलेलं आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं आहे की एवढं वाहवत जाऊ नये, पॉलिटिकल फ्रस्ट्रेशनमध्ये एवढं वाहवत जाऊ नये. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जातीसाठी खाली माती ते त्या गोष्टीचा थोडा विचार केला पाहिजे माणसानं. माझं म्हणणं एखाद्या जातीच्या संबंधानं नाही आहे, परंतु आपण आपल्या समाजाला एक कुणीतरी सुरेश धससारखा माणूस वंजारी समाज म्हणून काही लोकांना टार्गेट करतं आहे आणि त्या गोष्टीला आपण जस्ट आपल्या वयोवृद्ध पुढाऱ्यांना एक आनंद वाटावा म्हणून आपण धससारख्यांसोबत जायचं आणि माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेबांना डॅमेज करायचं. अहो, एक सांगतो, मुंडे कुटुंबियांची किती मोठी, म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा मोठे मुंडे साहेब होते त्यांची असेल, किती मोठं कार्य आहे आणि ह्या कार्याला कुठेतरी मला असं वाटतं डॅमेज करण्यासाठी आपले जितेंद्र आव्हाडसुद्धा त्याच्यामध्ये तेवढेच अग्रगण्य राहत आहेत. हे शल्य आहे, हे एकूण वंजारी समाजाचं दुःख आहे. आणि मला असं वाटतं आहे की अशा प्रकारचा थोड्या वेळासाठी बातमी मिळण्यासाठी, तुमच्या माध्यमांसमोर चमकण्यासाठी कोणत्याही प्रकारे जितेंद्र आव्हाडांनी करू नये. जरांगाने सांगितलं की हे उपोषण खूप मोठं होणार आहे आणि एक उत्तर देणार आहे. आम्ही सरसकट जर नाही केलं काही दिवसात किंवा मुख्यमंत्र्यांनी जर भूमिका नाही घेतली तर हे आंदोलन तीव्र करू आणि मुंबईमध्ये धडकू. ए जरंगे, सरसकट देता येत नाही, डंके की चोट पे आयुष्यभर की नाही गुलामगिरी करल, देता येत नाही रे जरंगे. कोणी येऊन म्हणावं, कायदेशीर कोणत्याही कायदे पंडितानं येऊन सांगावं की तसं देता येतं म्हणून. तसं देता येत नाही रे. आणि त्याच्यामुळं न देता येणाऱ्या गोष्टींना मोठं करणं, त्याचा बाऊ उभा करणं, त्याच्यातून आपलं आंदोलन मोठं करायचा प्रयत्न करणं, हे जरंगेचं वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला सांगतो, जरंगेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आता निक्षून महाराष्ट्रानं समजून घेतली पाहिजे. तो जर उपवास धरला ना, त्यांनी तो जर आमरण उपोषणाला बसलाय ना, त्यानं त्याची आता वैद्यकीय तपासणी जे हॉस्पिटलच्या डॉक्टरकडून करा. त्याची वैद्यकीय तपासणी जे हॉस्पिटलच्या डॉक्टरकडून गेली पाहिजे. कारण हा माणूस लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करतो. ह्याच्यामुळं अनेक पोलीस क्षतिग्रस्त झाले, काही पोलीस अधिकाऱ्यांना की नाही म्हणजे कोमामध्ये जाण्या इतपत दुखापती झाल्या, तरी ह्याला अटक होत नाही. हे न अटक झालेला ह्याच्यावर आरोपपत्र का होत नाही, याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही, याला अटक झाली पाहिजे आणि याचं उपोषण जेलमध्ये लागलं पाहिजे, असं मी विनंती करतो महाराष्ट्र शासनाला, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना. खूप मोठं स्टेटमेंट केलेलं आहे सदावर्तेंनी. यांनी सांगितलेलं आहे का खरं तर जरांगेंना अटक झाली पाहिजे, का त्यांच्या उपोषणामुळे अनेक कायद्याच्या सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. त्याचबरोबर जो धस आणि जरांगेचा जो खेळ आहे तो टॉम अँड जेरीचा खेळ आहे, अशी एक उपमा त्यांनी दिलेली आहे. आणि हे जे आंदोलन आहे मुंबईचं, हे फसवं आंदोलन आहे आणि जरांगे हे स्टंट करतायत, असं मोठा खुलासा सदावर्ते यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.